रसिक मित्र हो, नमस्कार. आता ग्रहण ही एक लघुकथा मी सादर करतोय. लेखक चंद्रशेखर गोखले, अभिवाचन दत्ता सरदेशमुख. ऐकूया तर ग्रहण. सनसेट पाहायला जिथं तौबा गर्दी जमायची तिथं आज ती बेल विकायला बसली. ज्याचं लक्ष जाईल तो दात विचकत पुढं जायचा. सनसेट व्हायलाच आला होता. वातावरणात ही थंडीची शिरशिरी जाणवायला लागली होती. केशरी रंगाची उधळण झाली असली तरी त्याच्यावर काळसर सावट पसरायला लागलं होतं. नेहमी ती पिपाण्या नाहीतर स्वस्तातल्या दुर्बिणी घेऊन विकायला बसायची. कानटोप्यांना सुद्धा गिराईक चांगला रिस्पॉन्स द्यायचं. पण आज ठेकेदारांना काहीच दिलं नाही. आधीची 200ची थकबाकी राहिली होती. माल मिळणार नव्हता. बाकी गरजा सोडा, पण एक ब्रेडचा पुडा आणि 2 बटाटे तरी खोपटात न्यायला हवे होते ना. चिल्ली पिल्ली ते बघूनही गप्प होतील. सोबत घोटघोट चाय दिला तरी पोरं खुश होत्यात. पण तो 50चा मामला होता. वस्तीवरच्या पानपट्टीवाल्यानं बी उधारी बंद केली. मग लेकरांना काय द्यावं. एक शेवटचा ट्राय म्हणून स्टँडजवळच्या देवळापाशी बसलेल्या म्हातारीचं बेलाचं टोपलं ती घेऊन आली होती. तशी बी म्हातारी शीख होती. ती काही टोपले घेऊन बसणार नव्हती. माल वायाच गेला असता. म्हातारीनं बी राजीखुशी टोपलं तिच्या हवाली केलं होतं. पर 4 दिवस थंडीत मजा करायला आलेल्या पब्लिकला सनसेट पॉईंटवर येऊन हिच्या बेलाचं मोल काय असणार. सूर्य अर्धा जमिनीखाली गेला. घराकडं परतणारी पाखरंसुद्धा विरळ झाली. झुडपात जागा मिळवण्याकरता साळुंक्यांचा रोजचा गलका वातावरण गंभीर करत गेला. तशी ती बी गंभीर झाली. आजपर्यंत तिनं कधी आपल्या चिमुरड्यांना उपाशी झोपवलं नव्हतं. डाळ भात नाहीतर वडा चटणी भेळ काही ना काही त्यांच्या इवल्या पोटात ढकललं होतं. आजचीच रात्र कशी असेल असं म्हणत ती टोपलं उचलायला लागली आणि एका बाईनं हटकलं. इथं कुठं यावेळी बेल विकायला बसलीस? अगं आज तर सोमवार पण नाही, कोण घेणार? आणि एका क्षणात तिच्या डोक्यात वीज लकाकल्यासारखं झालं आणि साळसूतपणे ही म्हटली, घ्या. आता तुम्हाला ठाव नाही का, आज चंद्रग्रहण आहे. आज ग्रहणाच्या टायमाला मनात एक इच्छा धरून शान इथल्या महादेवाला बेल व्हायला तर मनातली इच्छा 101% पूर्ण होणार बरं का. हे ऐकून त्या बाईचे डोळे विस्फारले. आणि मग काय विचारता, त्या बाईनं जो गलका केला की दवंडी पिठाची गरजच पडली नाही. तिन्ही संध्याचा वारा सुटलेला. त्या वाऱ्याबरोबर ही बातमी पसरली आणि 10 मिनिटातच तिचं टोपलं रिकामं झालं. शेवटची 4 बेलफळं उरली. ती 10ला विकली गेली. यावेळी 4 टोपल्या जरी असत्या ना बेलाच्या तर त्याही रित्या झाल्या असत्या. तिला देवाची क्षमा मागायची गरजच नव्हती. कारण गर्दी उतावळी होती. शहानिशा करायची पण त्यांना गरज वाटली नव्हती. बेल व्हायला शंकराचं देऊळ कुठं आहे हे पण कोणी विचारलं नाही. मग आकाशीचा चंद्र तर दूरच राहिला. आज ग्रहण असायला पौर्णिमा नाही हे देखील कोणी लक्षात घेतलं नाही. एकच झुंबड उडाली आणि विखुरली. ती झपाझप उतरणीची वाट उतरायला लागली. मगाशी फक्त ब्रेडचा पोडा घ्यायचा विचार करणारी ती आता 6 कवटं 10 रुपयाचा मसाला आणि चायपत्तीचं पाकिट घ्यायचं बेत आखत होती. शिवाय म्हातारीच्या हातात 20 रुपये ठेवणार होती. ग्रहण ही लघुकथा आपण ऐकलीत. लेखक चंद्रशेखर गोखले. त्यांचा मोबाईल नंबर 9820801582. ग्रहण या कथेचं सौजन्य दीपाली सुनील शिंदे, ठाणे. अभिवाचन दत्ता सरदेशमुख. 8329730186.